नाही. शासन आपल्याला कल्पना आहे अतिशय सकारात्मक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. ज्या ज्या वेळेला नैसर्गिक काही क्लायमेटी आल्यात, आपत्ती आल्यात, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मग कांदा उत्पादक शेतकरी असो, ते द्राक्ष बागायतदार असो, का त्या ठिकाणी केळी उत्पादक असो, का ऊसावाले, सगळ्यांना शासन या ठिकाणी मदत करत आहे. आता अवेळी पाऊस पडतोय, अवेळी गारपीट पडते, अवेळी वादळ सुटतंय, निसर्गाचं सगळं चित्र बदललेलं आहे आणि त्यामुळे नुकसानही खूप मोठं आहे. अतिवृष्टी अशी होते की सगळे शेतं वाहून गेलेत. त्यावेळेला सुद्धा शासनाने कुठे याकरता हात घेतलेला नाही. सरळ हाताने मदत कधी नव्हती इतक्या वर्षात, तेवढी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. पण आता शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शासनानेही हा निर्णय घेतलेला आहे. पण या उपरही आपल्याला असं वाटत असेल की यात काही सुधारणा झाली पाहिजे की त्यामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होईल, तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण मुंबईला यावं. 22 पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. त्या जे CEO आहेत मित्राचे, प्रवीण परदेशी, त्यांना बोलवू. सेक्रेटरी आहेत सगळे, त्यातले जे सदस्य आहेत मेंबर, त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू. आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपली त्याची भूमिका समजून सांगा. CM साहेबांनी सांगितलं आहे मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल, जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू, सकारात्मक निर्णय या ठिकाणी करू, असं CM साहेबही मला म्हणलेले आहेत. आपण पटवून द्या की बुवा असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, कारण एक खूप चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. पण तरीही आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं आपण 22च्या आधी अधिवेशन सुरू होणार आहे, तर 22च्या आधी आपण याच्यामध्ये बसून या ठिकाणी चर्चा करू. शेवटी CM साहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल आणि यातून मला वाटतं मार्ग निघेल. उपोषणाला बसून अजून 5 दिवस बसले, 7 दिवस बसले, 8 दिवस बसले, असा मार्ग निघणार नाही. तब्येतीला आपण जपलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे उपोषण करून काय काय त्याचे परिणाम होतात ते मी भोगलेले आहे. त्यामुळे मलाही वाटतं की आता आपण फार जास्त वेळ या ठिकाणी न बसता आपण आज उपोषण सोडावं. आपल्यासमोरच मी या ठिकाणी चर्चाही केलेली आहे आणि त्यामुळे 22 तारखेच्या त्या संदर्भामध्ये आपण एक सविस्तर बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय असेल तो योग्य निर्णय करू. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण आता उपोषण सोडावं. आता मी जसं सुरुवातच केली होती, कर्जमाफी जाहीर झाली, त्या सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो.